विशेष उपस्थिती आपले खासदार राहुल शेवाळे, डॉक्टर दीपक सावंत, त्याचप्रमाणे शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे, आपले शिवसेना सचिव ज्यांचं नेहमीच मार्गदर्शन आपल्याला इथे लाभत असतं श्री संजयजी मोरे, आणि अर्थातच आपल्या कुर्ला विधानसभेचे विकास पुरुष अर्थात आपले लाडके आमदार सन्माननीय श्री मंगेशजी कुडाळकर, आणि त्याचप्रमाणे युवा सेना विभाग प्रमुख जय मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत अतिशय सुंदरपणे इथे पार पडलेला आहे। अगदी काही क्षणांतच आपले प्रमुख अतिथी सन्माननीय श्री उदयजी सामंत जे आपले महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री आणि त्यासोबत सगळे अतिथी यांचं इथे आगमन होणार आहे। तरी मी आपल्या टाळ्या त्यांच्यासाठी राखून ठेवतो, कारण की मुळातच शिवसेना हे फक्त राजकीय पक्षाचं नाव नाही, ती आपल्या सगळ्यांच्या जनतेच्या मनातली चळवळ आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गौरवशाली ओळख म्हणजे शिवसेना। आणि अतिशय आनंद होतोय सांगायला की शिवशंभूंच्या महाराष्ट्रातील मुंबईतल्या कुर्ला विधानसभेत आई मुक्तादेवी आणि आई एकविरा देवीच्या आशीर्वादानं पावन झालेल्या चुनाभट्टीत पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मेळावा याचं इथे आयोजन झालेलं आहे। आजचा हा मेळावा महत्त्वाचा मेळावा आहेच, कारण की आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला अतिथींकडून आणि आपले सन्माननीय उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत, त्याचप्रमाणे सचिव संजयजी मोरे, राहुलजी शेवाळे यांच्याकडून आपल्याला लाभणारच आहे। पण त्याहूनही एक सांगायचं झालं म्हणजे मी नेहमी या वाक्यावर नेहमीच मी सगळ्यांना ते वाक्य सगळ्यांच्या लक्षात राहण्यासाठी सांगतो की भगव्या वादळाच्या नव्या पर्वाचा एल्गार जर असेल तर तो आज होणार आहे। आजच्या या मेळाव्यात उपस्थित आपण सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे जे स्वतः मनातून स्वतःला शिवसैनिक म्हणवतात अशा सर्व शिवसैनिकांचं इथे सहर्ष स्वागत करतोय। आणि कार्यक्रमाच्या पुढल्या टप्प्यावर वळत असतानाच मी पुन्हा एकदा इथे आभार मानतोय रुद्राहट डान्स अकॅडमीची, कारण की त्यांच्या सुंदरशा अशा परफॉर्मन्समधून आपल्याला इथे मनोरंजनाचा आनंद घेता आला। त्याचप्रमाणे आगरी समाज विकास संघ ज्यांच्या माध्यमातून हे पटांगण ही जागा आपल्याला या कार्यक्रमासाठी मिळाली, आणि अर्थातच रुपेश साऊंड सर्व्हिस यांचेही मनपूर्वक आभार, त्यांच्या माध्यमातून हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। आणि इथे मी आमंत्रित करतोय, इथे आगमन होतोय आपले महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके आपले प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय श्री उदयजी सामंत यांचं इथे सहर्ष स्वागत। इथे स्वागत होतंय सन्माननीय खासदार आणि उपनेते श्री राहुल शेवाळे, त्याचप्रमाणे शिवसेना सचिव श्री संजयजी मोरे, माजी मंत्री आणि उत्तर मध्य मुंबई संपर्क प्रमुख डॉक्टर दीपक सावंत, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मीनाताई भागवत, शिवसेना उपनेते यशवंत जाधव, शिवसेना उपनेत्या सौभाग्यवती कलाताई शिंदे, आणि अर्थातच आपल्या कुर्ला विधानसभेचे विकास पुरुष आमदार मंगेशजी कुडाळकर, शिवसेना विभाग प्रमुख श्री विनोददादा कांबळे, महिला विभाग प्रमुख शालिनीताई सुर्वे, युवा सेना विभाग प्रमुख जय मंगेश कुडाळकर, युवती विभाग प्रमुख प्रीतीताई पारसेकर, कुर्ला विधानसभा प्रमुख श्री नंदूजी राणे, महिला विभाग प्रमुख उज्ज्वलाताई शहा, उपविभाग प्रमुख अभय चळी, राजू पवार, संजय कदम, चंदू बनगर, आणि आपण सर्व समस्त पदाधिकारी, त्याचप्रमाणे विजयजी तांडेल आणि सान्वीताई तांडेल या आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आणि ते सर्वप्रथम आल्यानंतर सन्माननीय उदयजी सामंत दर्शन घेत आहेत आई एकविरेचं। आई एकविरा देवीची कृपा आपल्या सर्वांवर सन्माननीय उदयजी सावंत यांच्यावर सदैव राहो, हीच मी आई एकविरेच्या चरणी प्रार्थना करतो। समस्त शिवसेनेचे पदाधिकारी, समशिवसैनिक यांचं सहर्ष स्वागत, आणि आपण आलेल्या अतिथींचं आपण जरा टाळ्यांच्या गजरात इथे स्वागत करूयात। छत्रपती शिवाजी महाराज की, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख,
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। अरे जय भवानी। शिवसेना उपनेत्या सौ कलाताई शिंदे यांचं सहर्ष स्वागत करतोय। त्याचप्रमाणे ॲडव्होकेट वीणाताई भागवत, शिवसेना आमदार श्री मंगेशजी कुडाळकर, शिवसेना विभाग प्रमुख श्री विनोदजी कांबळे, महिला विभाग प्रमुख शालिनीताई सुर्वे, युवा सेना विभाग प्रमुख जय मंगेश कुडाळकर, युवती विभाग प्रमुख प्रीतीताई पारसेकर, कुर्ला विधानसभा प्रमुख श्री नंदूजी राणे, महिला विधानसभा प्रमुख उज्ज्वलाताई शहा, सत्कार घ्यावे लागेल। सॉरी। आजच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक मेळाव्यात तुम्हा सगळ्यांचं इथे सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे सन्मानित व्यासपीठ आपलं चुनाभट्टी नगरीत शाखा क्रमांक 170 आणि 171 कडून सहर्ष स्वागत। आज खरोखरीच आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आणि आपल्याला मार्गदर्शक म्हणून जे लाभले आहेत ते आपले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय श्री उदयजी सामंत यांचं सहर्ष स्वागत। आणि अर्थातच आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सन्माननीय मंगेशजी कुडाळकर साहेब। सर्वांना जय महाराष्ट्र। आपल्या कुर्ला आणि चुनाभट्टी नगरीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि आपल्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे संपर्क पालकमंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मला वाटतं जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे। आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपले खासदार माननीय राहुलजी शेवाळे, त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक सावंत, संजय मोरे साहेब आपले शिवसेना सचिव, आणि त्याचप्रकारे वीणा भागवतताई, कला शिंदेताई आणि आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिक। आज या ठिकाणी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये माननीय सामंत साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे। आणि सातत्याने आपल्याला माहितीच आहे की माननीय मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीने घोडदौड करत आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला एक आशेचा किरण आहे पुढे भविष्यामध्ये सुद्धा की मुंबईमध्ये आणि किंबहुना महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षांमध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आत्तासुद्धा महायुतीचं सरकार असताना ज्या पद्धतीने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडदौड सुरू आहे ती पाहता मला वाटतं हे काम कोणाचं नाही आहे, म्हणजे कोणाच्या बस की बात नाही आहे, हे फक्त आपलं युती सरकारच करू शकतात। आणि त्याच युती सरकारमधलं एक नेतृत्व माननीय उदय सामंत साहेबसुद्धा आपण याच ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या कुर्ला नगरीमध्ये जेव्हा सामंत साहेब मी 2014 साली पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला अनेक शब्द दिले होते, त्यातला एक महत्त्वाचा शब्द या ठिकाणी होता तो चुनाभट्टी नगरीतला स्वदेशी मिल कामगारांचा विषय। आणि इथे जवळजवळ मला वाटतं मुंबईतली पहिली गिरणी स्वदेशी मिल टाटाची आणि 100 वर्ष जुनी ही गिरणी, आणि त्याच्या 2000 साली ही मिल बंद पडल्यानंतर त्याला वाली कोणच उरला नाही।
आणि जमीन संपूर्ण लिक्विडेटरच्या ताब्यात गेली. जवळजवळ 3000 कामगारांचे संसार उघड्यावर पडले आणि त्यांना त्यांची हक्काची देणीसुद्धा मिळाली नाही. आणि त्यानंतर मी 2014 साली शब्द दिला होता आणि सामंतसाहेब मला अभिमान वाटतो शिवसेनेचा शब्द आपण खाली पडून दिला नाही आणि त्या सर्व कामगारांना फक्त वारसा हक्काचा जर विषय सोडला तर बाकी सर्व कामगारांना त्यांच्या हक्काची देणी आपण त्यांना दिलेली आहे, त्यांना मिळवून दिलेली आहे. जवळजवळ 22 वर्षांच्या संघर्षानंतर ह्या प्रयत्नांना यश मिळालं आणि आज या कामगारांना त्यांच्या हक्काची देणी मिळाली. आज काही वारसा हक्काचा विषय आहे, तो न्यायाने लढा आहे, त्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होणार आहोत आणि 2 महिन्यामध्ये तेही पैसे मिळणार आहेत. फक्त या ठिकाणी आता 800 कामगारांची घरं आहेत, चाळीमध्ये घरं आहेत आणि त्यांची मागणी आहे की आपल्याला ह्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि तेही चांगल्या पद्धतीने. तर ते सुद्धा सरकारच्या वतीने आपण आम्हाला आश्वासित करावं आणि नक्कीच आपण त्यांना 400 स्क्वेअर फीटाच्या वरती या ठिकाणी आपण त्यांना हक्काची घरं मोफत या ठिकाणी देणार आहोत. आणि त्यामुळे अनेक विविध कामं जे शब्द दिले होते, म्हाडाचा विषय असेल, म्हाडामध्ये सुद्धा 14 साली साहेब राऊतजींना माहिती आहे की 14 साली पुनर्विकासाचं धोरणच नव्हतं. 2010 साली माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, त्यांनी क्लस्टर योजना आणि त्याबरोबर शेअरिंग बेस योजना आणली आणि त्यामुळे विकास संपूर्ण थांबला गेला. मग 14 साली आम्ही जेव्हा निवडून आलो तरी सत्ता असून सुद्धा आम्हाला आंदोलन करावी लागली. पण 2015मध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावेळेला फडणवीस साहेब होते आणि आत्तासुद्धा तेच आहेत, पण त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण पुन्हा एकदा FSIचं धोरण आणलं आणि संपूर्ण आपल्या विभागातलं, माझा विभागच नाही तर मुंबईतील 56 म्हाडा वसाहतींचा विकास झाला. आणि त्याच्यामुळे एक खरोखरच एक चांगलं धोरण जे आपण उभारला, आपल्या विभागासाठी उभारला, पण त्याचा फायदा संपूर्ण मुंबईला झाला. आणि त्याचप्रमाणे कलेक्टर लँडचा विषय, जो शासकीय जमिनीवरील सोसायट्यांचा विषय, राहुलजी आणि मी सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत होतो आणि त्यालासुद्धा यश आलं. आणि गेली अनेक वर्षांच्या लढ्याला आमचं पुन्हा एकदा जी फ्री होल्डची आमची मागणी होती ती पूर्ण झाली आणि जवळजवळ 10 ते 5% मोबदला देऊन रेडिएशनच्या आज संपूर्णपणे आज ह्या जमिनी फ्री होल्ड होत आहे. सोसायटी आज पुनर्विकास करू शकते. आणि म्हणून असे अनेक विविध प्रश्न आहेत ते आपण मार्गी लावलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आणि त्याच्यामुळे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी, त्यामुळे निश्चितपणाने एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या विविध मागण्यांचा विचार करून आपण हे सरकार आता पुढे जात आहे. आणि चुनाभट्टीमध्ये सुद्धा आता उड्डाणपुलाची एक मागणी आहे, ती सुद्धा आपण माननीय शिंदे साहेबांनी ज्यावेळेला जो कनेक्टरचा ब्रिज आहे त्याला जोडून पूर्वी हा उड्डाणपुलाचा सुद्धा ब्रिज प्रस्तावित होता, पण काही कारणामुळे तो पुढे ढकलला गेला. आणि माननीय शिंदे साहेबांनी सूचना केली की संपूर्णपणे हा ब्रिज आता MMRDA नको तर महापालिकेच्या माध्यमातून तो झाला पाहिजे. त्यांनी ताबडतोब आयुक्तांना फोन लावला आणि महापालिकेकडनं तो प्रस्ताव मंजूर होऊन आता टेंडर काढून त्याचं वर्क ऑर्डर सुद्धा निघालेलं आहे. आणि सामंत साहेब तुम्ही लवकरात लवकर त्याचा प्रयत्न करून भूमिपूजन सुद्धा शिंदे साहेबांनी आपल्या उपस्थितीमध्ये करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतोय. अनेक विविध प्रश्न आहेत, विविध विकास योजना आहेत. मुंबई जशी डेव्हलप होते तशी आपला विभाग सुद्धा डेव्हलप झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. ही जागा सुद्धा चुनाभट्टीतली राऊतजी आता मी बोलतच होतो की वाड्याची जागा, काही जागा शापूर पालमजीची म्हणजेच स्वदेशी मिलची व्यवस्थापन ही जागा, तर या सर्व जागा आता डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. आपलं आता ही जी पिढी आहे, नवीन पिढी येणारी आहे भविष्यातली, त्यांना आता हे चाळीतलं घर साहेब नको आहे, आता 200 250चं घर, पण त्यांना आता जवळजवळ 400-500चा एरिया आता या पुढच्या पिढीला हवा आहे. आणि त्यासाठी संपूर्ण डेव्हलपमेंट, संपूर्ण विविध योजना ह्या आज मुंबईमध्ये जसं होत आहेत त्याच पद्धतीने कुर्ला विधानसभेमध्ये सुद्धा जसं कुर्ला पश्चिम येथे आपण क्लस्टर योजना जवळ 25 एकरमध्ये ही योजना राबवण्याचं जवळजवळ सह्याद्री अतिथीगृह येथे माननीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि त्यावेळी निश्चितपणाने तो प्रश्नसुद्धा आता भविष्यामध्ये मार्गी लागेल. पण त्याच धर्तीवरती या चुनाभट्टीचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच एक गिरणी कामगारांची वसाहत आपल्या मराठी लोक सर्व साहेब इथे गोविंद पथकं तुम्ही बघितली असतील तर जवळजवळ 50 ते 60 गोविंद पथकं फक्त चुनाभट्टीमध्ये आहेत. आणि उत्सवाचा एक बादशाह म्हटलं तरी चुनाभट्टी काही वेगळं नाही आहे. संपूर्ण मुंबईमध्ये जेवढे उत्सव होतात काय होतात त्याच्यामध्ये चुनाभट्टी नेहमी अग्रेसर असते. तशी ही आपली चुनाभट्टी याच्यातसुद्धा डेव्हलपमेंट या पुढे क्लस्टर योजनेमध्ये म्हणा किंवा अजून चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे ही माझी वारंवार पाठपुरावा असतो. आणि त्याला शिंदेसाहेब चांगला प्रतिसादही देत आहेत. आणि सामंत साहेबांचं नेतृत्व असेल तर निश्चितपणानं पुढे आपल्याला भविष्यामध्ये राहुलजी आणि आम्ही सगळेजण मिळून याच्यामध्ये आपण चुनाभट्टीमध्ये चांगल्या रीतीने अजून स्वदेशी मिल तर कामगारांचं तर 800 घरांचं होईलच पुनर्विकास, पण त्याचबरोबर इतरही चाळी आहेत त्यांचीसुद्धा मागणी आहे की आमचासुद्धा विकास या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोन निश्चितपणानं आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू. आज या ठिकाणी
हे विषय मी मुद्दाम या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेले आहेत, कारण तुम्हाला सुद्धा या गोष्टींचं ज्ञान होणं फार गरजेचं आहे की आपला आमदार काय करतोय, बरोबर ना? नाहीतर म्हणतील अरे कुठे. पण निश्चितपणानं आपल्या सर्वांच्याच पाठिंब्याने म्हणा किंवा तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुद्धा आपण अजूनही पाय जमिनीवर आहेत आणि जे काही काम करतोय ते आपल्या सर्वांसाठीच आहे. आपल्या सर्वांना सोबत घेऊनच आत्तापर्यंत वाटचाल केलेली आहे. आता येणारी महानगरपालिका निवडणूक आहे. आपण नेहमीच कधीच आपण या चुनाभट्टीमध्ये सुद्धा विशेष करून आणि नेवरमध्ये सुद्धा किंवा जे विभाग आपल्या शिवसेनेला जेव्हा युतीमध्ये येईल तेव्हा निश्चितपणानं आपण शिवसेनेची ताकद काय ती दाखवून द्यायची आहे. हे आपण सर्व गटप्रमुख आहात, गटप्रमुखांच्या माध्यमातून आपण चांगलं काम जे काम आपल्याला सांगितलं ते काम आपण निश्चितपणानं सर्वजण एक तन मन धनाने करता आणि कुठली अपेक्षा न करता एक चांगल्या पद्धतीने आपल्या विभागाचा विकास करता. आज शिवसेनेचं आणि माननीय मुख्य नेते साहेबांचं काम बघून आज मनसेतून सुद्धा आमचे प्रीतम चेऊलकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी टिळक नगरमधून जवळ 70 ते 80 पदाधिकारी या ठिकाणी मनसेतून शिवसेनेमध्ये आलेले आहेत. त्यांचा सत्कार आता थोड्याच वेळात या ठिकाणी आपण करणारच आहोत. पण अनेक साहेब आज उंबरठ्यावर आहेत, अनेक जण येऊ इच्छित आहेत. कारण आज सगळ्यांना माहिती पडलेलं आहे की शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी जी टीम आहे ती टीम एक चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रासाठी या मुंबईसाठी एक विजन घेऊन काम करत आहे. आणि नक्कीच त्यांना जर का पाठिंबा दिला तर निश्चितपणे मुंबईमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर का आपण पुन्हा एकदा माहितीचा भगवा झेंडा मोठ्या डौलाला फडकवला तर ह्याच्यामध्ये आपला स्वतःचाच स्वार्थ आहे. स्वार्थ असासाठी की आपल्या सर्व कुटुंबाचा आपल्या विभागाचा विकास जर कोण करू शकत असेल तर ती शिवसेनाच करू शकेल. आणि त्याच्यामुळे शिवसेनेशिवाय आता पर्याय नाही आहे. आणि म्हणून शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा या जे आपल्याला युतीमध्ये वॉर्ड येतील त्या वॉर्डमध्ये आपल्याला पुन्हा एकदा भगवा झेंडा मोठ्या डौलाने फडकवायचा आहे. हा निर्धार आपण सर्वांनी करून या ठिकाणी जायचं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक स्वागत करतो. उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद आमदार साहेब. खरं तर आपल्या कार्यांबद्दल आपलं संपूर्ण विधानसभा परिचित आहेच, पण आजच्या शब्दांमुळे आम्हाला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा प्राप्त झालेली आहे. आणि या ऊर्जेतच आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याचप्रमाणे आपल्या टिळकनगर परिसरातून कुर्ला विधानसभेच्या परिसरातून ज्यांनी अनेक कार्यकर्त्यांसह आपल्या शिवसेनेमध्ये आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं नेतृत्व मान्य करत आपल्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रीतमजी चेऊलकर मी आपणास आमंत्रित करतो की कृपया आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष ही जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या सहकाऱ्यांसह मी त्यांना इथे आमंत्रित करतो. कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मी अर्थातच आपल्या सगळ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत प्रीतमजी चेऊलकर यांचं इथे स्वागत करतोय. आणि मी सर्वप्रथम हा पक्षप्रवेश खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष प्रीतमजी चेऊलकर अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी आपल्या इथे प्रवेश केला. आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमदार मंगेश कुडाळकर साहेबांचं इथे नेतृत्व मान्य करत खरं तर प्रीतम चेऊलकर आणि या सर्व कार्यकर्त्यांनी इथे प्रवेश केलेला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मी वेळ न दवडता या सगळ्या उपस्थितीत मी विनंती करू इच्छितो की आपले लाडके आमदार श्री मंगेशजी कुडाळकर, आपले उद्योगमंत्री महाराष्ट्र शासन सन्माननीय उदयजी सामंत यांचा इथे सन्मान करायचा आहे. मी प्रीतमजी चेऊलकर यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आणि इथे सन्मान होतोय आपले आजचे प्रमुख अतिथी, प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र शासन उद्योग मंत्री माननीय श्री उदयजी सामंत. त्याचप्रमाणे कुर्ला विधानसभा विभाग प्रमुख श्री विनोदजी कांबळे यांना विनंती करतो आपले माजी खासदार शिवसेना उपनेते श्री राहुल शेवाळे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. शाखा क्रमांक 170 आणि 171 शिवसेना उपविभाग प्रमुख श्री अभय तळे
यांना विनंती करतो की आपले शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब यांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. डॉक्टर दीपक सावंत साहेब माजी मंत्री आणि उत्तर मध्य मुंबई संपर्क प्रमुख यांचा सन्मान करताना आणि त्याचप्रमाणे शिवसेना सचिव नेहमीच मार्गदर्शन मिळतं संजयजी मोरे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. नंदूजी राणे मी आपणाला विनंती करतो. कुर्ला विधानसभा प्रमुख श्री नंदूजी राणे साहेब यांच्या हस्ते इथे सन्मान होतोय. त्याचप्रमाणे मी महिला विभाग प्रमुख शालिनीताई सुर्वे यांना विनंती करतो की आपण उत्तर मध्य मुंबई संपर्क प्रमुख लोकसभा ॲडव्होकेट वीणाताई भागवत यांचा इथे सन्मान करायचा आहे. आणि मी शालिनीताई सुर्वे महिला विभाग प्रमुख आणि कुर्ला विधानसभा प्रमुख उज्ज्वलाताई शहा यांना विनंती करतो की शिवसेना रणरागिणींचा आवाज कलाताई शिंदे यांचा इथे सन्मान करायचा आहे. जरा जोरदार टाळ्यांसहित आपण सन्मानित व्यासपीठांचा आपण इथे गौरव करणार आहात. महिला विधानसभा प्रमुख उज्ज्वलाताई शहा सन्मान करत आहेत शिवसेना उपनेत्या सौ कलाताई शिंदे. मी आपणा सर्व सन्मानितांना इथे व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि अर्थातच आपण ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी समस्त जण उत्सुक आहात मी विनंती करतो आपले लाडके उद्योगमंत्री महाराष्ट्र शासन सन्माननीय श्री उदयजी सामंत साहेब. व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब, या विभागाचे संपर्क प्रमुख आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय डॉक्टर दीपक सावंत साहेब, शिवसेनेचे सचिव आदरणीय संजय मोरे साहेब, या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख मंगेशजी कुडाळकर, शिवसेनेच्या उपनेत्या कलाताई शिंदे, लोकसभा महिला संपर्क प्रमुख वीणाताई भागवत, या विभागाचे विभाग प्रमुख नंदकुमार राणे, विनोदजी कांबळे, शालिनीताई सुर्वे, उज्ज्वलाताई शहा, युवा सेनेचे विभाग प्रमुख जय कुडाळकर, शाखा प्रमुख रोहन पाटील, सचिन बोरकर, अमोल खाडे, महिला शाखा प्रमुख आशाताई शेरखाने, नयनाताई पाटील, ज्योतिताई ढोकणे, सर्व गटप्रमुख, सर्व बूथ प्रमुख, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं की आमदार काय करतो हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून त्यांनी प्रास्ताविक केलं. आम्ही सगळेच विधिमंडळातील मंगेश कुडाळकर साहेबांचं काम बघत असतो. तुम्ही चांगलं काम करता म्हणूनच तिसऱ्यांदा निवडून आला आहे आणि या मंडळींनी तिसऱ्यांदा तुम्हाला निवडून दिलं आहे. पण कुठचाही मंत्री सापडला की त्याच्याकडनं काम करून घ्यायची ही भूमिका मंगेश कुडाळकरांची असते. त्याच्यामुळे इथं बसल्या बसल्या देखील मला अनेक खात्यांचा मंत्री झाल्यासारखं वाटलं. पण त्याच्यामागची भावना काय आहे? त्याच्यामागची भावना एकच आहे की माझ्या मतदारसंघातला जो माझा मतदार आहे हा सुखानं राहिला पाहिजे, आनंदित जीवन जगला पाहिजे आणि मतदान करताना जो आनंद आमदारांनी तुम्हाला दिला आहे त्याच्या मोबदल्यात आनंदात तुम्ही त्यांना मतदान केलं पाहिजे. यासाठी तुमचे मंगेश कुडाळकर अहोरात्र झटत असतात याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आणि एकनाथ शिंदेसाहेबांची काम करण्याची पद्धत आपण सगळ्यांनी जवळून बघितलेली आहे. कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, आमदाराला, खासदाराला कशा पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब ताकद देतात हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलं आहे. काल सोशल मीडियावर एक आपण कार्यक्रम बघितला असेल. त्या कार्यक्रमाला साहेबांबरोबर मी उपस्थित होतो. देशातली सगळ्यात मोठी बैलगाडा स्पर्धा
ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली। आणि राहुलजी, हेलिकॉप्टरने आम्ही तिथं जात असताना हेलिकॉप्टरनं ज्यावेळी फेरी मारली वरून, तरी साहेबांनी सांगितलं की उद्या 2 ते 2.5 लाख लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आम्ही हेलिकॉप्टरनं खाली उतरलो आणि ज्यावेळी साहेब गाडीत बसले, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळं पब्लिक बैलगाडा स्पर्धा सोडून साहेबांच्या स्वागतासाठी अख्ख्या रस्त्यावर उभं होतं। त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब हा आपल्या सगळ्यांसाठी ठेवा आहे। आमदारांसाठी असेल, मुंबईकरांसाठी असेल, पदाधिकाऱ्यांसाठी असेल, तो आपण सगळ्यांनी मिळून जपला पाहिजे। या मुंबईमध्ये झालेला विकासात्मक जो कायापालट आहे, हा देखील मुख्यमंत्री असताना माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होऊ शकला, हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आज मी यायच्या अगोदरच म्हणजे शाखेमध्ये किती ताकद असते बघा। मी शाखेचा दौरा करत असताना माझ्या पीएला पुढे पाठवून देतो की कार्यक्रमामध्ये काय काय मागण्या आहेत त्याचा कागद तयार करून माझ्याकडे दे। सगळ्या शाखांमध्ये मी गेलो। सगळ्या शाखांमध्ये गेल्यानंतर तिथं फक्त चर्चा झाली, पण या शाखेमध्ये आल्यानंतर बघायला मिळालं माझ्या हातात मागण्यांचा कागद आलाच, पण तो पुरावा कायम ठेवण्यासाठी त्यांनी मला पत्र देखील दिले की एकनाथ शिंदे साहेबांकडे नेऊन द्या। असं नियोजनबद्ध जर काम महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये झालं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वप्नातला शिवसेनेचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये उभा राहायला वेळ लागणार नाही। कुडाळकर साहेबांसारखे लोकप्रतिनिधी हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी असणं गरजेचं आहे। आणि एक त्यांची खासियत आहे, मी त्यांना 2014 पासून ओळखतो। मी त्यावेळी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो आणि एक पेपरमधनं नोटीस निघाली, आपल्याला आठवत असेल, एका बांधकामाची चेंबूरमधल्या। ते काम होतं 2 कोटी रुपयाचं। जेव्हा टेंडर नोटीस निघाली आणि पूर्ण झालं तेव्हा किती कोटीचं झालं? 10 कोटीचं झालं। म्हणजे एखादं काम स्वतःला पाहिजे तसं समोरच्याकडनं करून घेण्याची किमया जर कोणाकडे असेल तर ती तुमच्या मंगेश कुडाळकरांकडे आहे। माझ्याकडे आले, मला म्हणाले त्याचं शुद्धीपत्रक काढावं लागणार आहे। मी आता आमदारांनी सांगितलं म्हणून शुद्धीपत्रक काढलं, पण शुद्धीपत्रक काढल्यानंतर ते पैसे 5पट झाले पाहिजेत तरच टेंडर काढायचा आग्रह धरला। त्यांनी सगळी कामं जनतेची त्याच्यामध्ये इन्क्लूड केली, त्याच्यानंतर ते टेंडर झालं। बरं, दुसरं मित्र कसा असावा राहुलजी हे देखील सांगतो। ते काम 10 वर्षानं पूर्ण झालं, पण आठवणीत ठेवून मंगेश कुडाळकरांनी त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते करून घेतलं। त्याच्यामुळं ज्यानं काम केलंय त्याची जाणीव ठेवणारा देखील विधिमंडळातील आमचा एक सहकारी आहे, त्याच्याबद्दल आम्हाला मनापासूनचा आनंद आहे। आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला, त्यांना देखील मला धन्यवाद द्यायचे आहेत। आणि धन्यवाद देत असताना त्यांना देखील आश्वस्त करायचं आहे की आपलं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबांसाठी समर्पित आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे आपल्यासाठी समर्पित आहेत। त्याच्यात तुम्ही दाढीवाले आहेत, त्याच्यामुळे मार्केट तुमचंच आहे। सध्या देशामध्ये, बरोबर ना, आणि राज्यामध्ये सावंत साहेब दाढीलाच मार्केट आहे। त्याच्यामुळे मनसेच्या सगळ्या लोकांनी जो शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि माननीय साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। आणि तुम्ही पक्षामध्ये जो प्रवेश केला आहे त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची खात्री देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून मी इथे देतो आणि सगळ्यांच्या साक्षीने देतो। आज व्यासपीठावर असलेली दिग्गज मंडळी बघितल्यानंतर आपल्या एक लक्षात आलं असेल की आम्ही सगळे एक संघपणानं काम करतोय, आपण एक संघपणानं एक विचार घेऊन काम करतोय। काल रात्री 8:30 वाजता पुण्यामध्ये सावंतसाहेब एक कार्यक्रम झाला, जी पतित पावन संघटना वर्षानुवर्ष हिंदू धर्मासाठी आणि हिंदू धर्मावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढते, त्यांनी देखील अखेर निर्णय घेतला आणि त्यांनी देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं। एवढं हिंदुत्व आणि सगळ्या समाजाला, सगळ्या जाती धर्मांना न्याय देणारं आपलं नेतृत्व आहे, ते आपण पुढं नेणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। महानगरपालिकेचा उल्लेख मंगेशजींनी या ठिकाणी केला। महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये किती वेळा डांबरीकरणं झाली हे राहुलजी तुम्ही सांगू शकता
तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष होता. आमचे मंगेशजी सांगू शकतात, कारण ते देखील या परिसरामध्ये काम करतात. पण ते डांबरीकरण का करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण भविष्यामध्ये मुंबईकरांना खड्ड्याला सामोरं जायला लागू नये यासाठी या देशातला अख्खं मेट्रो सिटी कॉन्क्रीटमय करण्याचा जर निर्णय कोणी घेतला असेल तर तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि 12,000 कोटी रुपयाची कामं आज कॉन्क्रीटची सुरू आहेत. पण काही लोकांना फक्त टीका करणं हेच दिसतं. कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर टीका झाली, मेट्रो शेडचा प्रकल्प जो बंद होता तो सुरू केल्यानंतर टीका झाली, अटल सेतू पूर्ण करत असताना माननीय साहेबांवर टीका झाली, कोस्टल रोड करत असताना माननीय साहेबांवर टीका झाली, इवन समृद्धी महामार्ग करत असताना देखील साहेबांवर टीका झाली. पण साहेबांना आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे की कुठच्याही टीकेला टीकेनं उत्तर न देता, समोरच्याची बदनामी न करता, जगामध्ये सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या मुंबईमध्ये करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते तुमच्या माझ्या एकनाथ शिंदेनी केलं हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला निवडणूक फार सोपी आहे. महायुतीनं निवडणूक लढत असताना आपल्याला निवडणूक फार सोपी आहे. आपण साहेबांनी केलेली कामं ही फक्त जर लोकांपर्यंत पोचवली आणि जनतेला विश्वास दिला की माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही उरलेली देखील तुमची विकासाची कामं करू, हा जर विश्वास दिला तर समोरच्याचं डिपॉझिट घालून आपले उमेदवार निवडून येऊ शकतात. एवढी तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये ताकद आहे. आज महिला वर्ग मोठ्या संख्येनं इथं जमला आहे. आपल्याला आठवत असेल लोकसभेची झालेली निवडणूक, लोकसभेची निवडणूक झाली, मुंबईमध्ये देखील अपघातानं राहुलजींना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आता महायुतीचं सरकार येणारच नाही हे काही लोकांनी स्वप्न बघितलेलं होतं. मला तर अनेक लोक मित्र सांगतात की काही लोक मतदानाच्या अगोदर जे जॅकेट घालून बसलेले होते ते मतदानाची मतमोजणी होईपर्यंत ते जॅकेट ठेवायचं असं काही लोकांनी संकल्प केलेला होता. त्याच्यातले जॅकेट घालणारे 4 मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. ते तर मतमोजणीच्या अगोदर जॅकेट घालूनच झोपले होते. सकाळी निवडून आलो की ताबडतोब 11 वाजता जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आणि आपण राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं. पण या माझ्या महिला भगिनींनी त्यांचे सगळे मनसुबे धुळीला मिळवले आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं. आणि शेवटी मन देखील किती मोठं असावं लागतं बघा. साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. साहेबांनी वेगवेगळ्या योजना महाराष्ट्राला अर्पित केल्या. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतर साहेबांना नुसतं बघण्यासाठी गर्दी उसळते. हे कशाचंच होतं काय तर साहेबांनी केलेल्या ज्या योजना होत्या त्या लोकांपर्यंत पोचल्या आणि म्हणून आम्हाला योजना देणारा हा नेता कोण आहे हे बघण्यासाठी हजारो लाखो लोक महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची वाट बघत असतात. पण ज्यावेळी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायची वेळ आली त्यावेळी देखील साहेबांनी हसत हसत स्वीकारली. साहेब तर सुरुवातीला सांगत होते की मी पक्ष सांभाळतो, पण आम्ही सगळ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री झालं पाहिजे, कारण तुमच्यासारखी व्यक्ती आणि तुमच्यासारखं काम करणारं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असणं ही तुमची गरज नाही तर तुमच्या सगळ्यांची आणि आमची गरज आहे. आणि म्हणून आज देखील खुल्या मनानं माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला आवश्यक असलेली कामं करत आहेत. परवा कर्जमाफी झाली. किती मंडळींना माहिती आहे याची मला कल्पना नाही, पण कर्जमाफी करण्याचं मूळ जर कोण होतं तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब होते. कारण आपल्या वचननाम्यामध्ये, मोरे साहेब बरोबर ना, आपल्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द, भले ते उपमुख्यमंत्री असतील परंतु त्यांनी आग्रह करून सरकारला करायला लावला आणि मग माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या पुढं जाऊन ती कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे आपलं नेतृत्व सर्वमान्य नेतृत्व आहे. आपल्या नेतृत्वाला आपण जर पुढं न्यायचं असेल तर मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. अनेक लोक साहेबांना खुश करण्यासाठी, साहेब तुम्ही 20 तास काम करता, साहेब तुम्ही 18 तास काम करता, साहेबांनी जर उलटं विचारलं तुम्ही किती तास काम करता तर आम्ही 1ही तास काम करत नाही. पण साहेबांना खुश करण्यासाठी अनेक लोक 20 तासाच्या 18 तासाच्या भाषा करतात. पण खरोखरच माननीय एकनाथ शिंदे साहेब 20 तास काम करतात. त्यातले 2 तास प्रत्येक पदाधिकाऱ्यानं दिवसाला एकनाथ शिंदे साहेबांना दिले तर या मुंबईमध्ये
आहे त्याच्यापेक्षा 10 पटीनं शिवसेना धनुष्यबाणाची पुढे जाऊ शकते, एवढी ताकद तुमच्या जमलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. आपण ज्या पूर्वी पक्षामध्ये काम करायचो त्यांचा संपर्क किती होता हे माझ्यापेक्षा आपण सगळे जाणता. ते लोकांना कधी भेटायचे, किती वाजता भेटायचे हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु शेवटचा माणूस घरी जाईपर्यंत कितीही गर्दी जरी असली तरी त्या माणसाला भेटायचं, त्याचं समाधान करायचं, त्याच्या अडीअडचणीला उभं राहायचं, ही किमया जर कोणी करून दाखवली असेल तर ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवली. आणि म्हणून आपली जबाबदारी बनते की आपण त्यांचं समर्थन केलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांची निशाणी जो धनुष्यबाण आहे हा महानगरपालिकेमध्ये पाठवला पाहिजे. आज माझ्या मुस्लिम भगिनी इथे बसलेल्या आहेत म्हणून त्यांना देखील मला एक विनंती करायची आहे की ठीक आहे, खासदारकीला काय झालं असेल, तुमचा गैरसमज कोणीतरी करून दिला असेल, विधानसभेला तुमचा कोणीतरी गैरसमज करून दिला असेल, पण या मुंबई महानगरपालिकेमध्ये या मुंबईचा विकास करणारं एकमेव नेतृत्व माननीय शिंदे साहेबांचं आहे असं समजून बहिणी म्हणून तुम्ही त्यांच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे. एक कोल्हापूरचा किस्सा मी आपल्याला सांगतो. त्या दोन्ही सभांचा मी साक्षीदार आहे. 2.5-3 वर्षापूर्वी फार मोठी सभा माननीय एकनाथ शिंदे साहेबांची कोल्हापूरमध्ये झाली आणि ती सभा संपता जशी आमची ताई समोर इथे बसलेली आहे तशीच एक मुस्लिम महिला भगिनी एक छोटं बाळ घेऊन समोरच्या खुर्चीमध्ये येऊन बसली आणि सभा संपत असताना ती साहेबांना हातानं खुणवत होती. साहेबांना वाटलं की तिचं काहीतरी त्यांच्याकडे काम आहे. मुख्यमंत्री म्हणून तिला बोलवून घेतलं व्यासपीठावर आणि साहेबांनी तिला विचारलं की तुझं काम काय. तिनं सांगितलं, साहेब माझं काम तुमच्याकडे काहीच नाही, उलट तुम्ही माझं काम केलं आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेली आहे. आणि तिनं काय काम झालेलं सांगितलं. हातात जे 6 महिन्याचं बाळ होतं तिची 3 महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती आणि ती शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणालाही न सांगता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या माझ्या महिला भगिनीला मदत केली होती. आणि त्या महिला भगिनीनं सांगितलं की तुमच्या आशीर्वादानं माझं मूल वाचलं म्हणून 1 लाख लोकांच्या समोर त्या बाळाचं मला बारसं करायचं आहे आणि म्हणून त्या सभेमध्ये त्या बाळाचं नाव तिनं दुवा ठेवलं. तीच मुलगी त्या छोट्या मुलीला घेऊन परवा साहेबांना कोल्हापूरमध्ये भेटली. साहेबांच्या डोळ्यात पाणी होतं कारण ती 3 वर्षाची 2.5 वर्षाची मुलगी साहेबांच्या अंगाखांद्यावर खेळत होती आणि त्यांचे नातेवाईक सांगत होते की हे मूल जे जगलेलं आहे याचं फक्त आणि फक्त कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली मदत आहे. एवढा भावनाप्रधान आपला नेता आहे, एवढा संवेदनशील आपला नेता आहे. मग अशा नेत्याला जपणं आणि त्याची ताकद वाढवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. राहुलजी, मी तर एक किस्सा अजून एक बघितला आहे इरसालवाडीचा. मी पालकमंत्री होतो इरसाल म्हणजे रायगडचा आणि इरसालवाडीला दुर्घटना घडली. एक वाडी डोंगराखाली काढली गेली, 5 किलोमीटरचा कडा. साहेबांना सगळे सांगत होते की जाऊ नका. साहेब कोणाचंही ऐकले नाहीत. आम्हाला सगळ्यांना बाजूला ठेवून 5 किलोमीटर तो कडा चढून भर पावसामध्ये तिथल्या लोकांना जाऊन भेटणारं मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं पहिलं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे अडीअडचणीला धावून जाणारा नेता म्हणून जर देशात कोणाकडे बघितलं जातं तर ते एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. म्हणून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की जी व्यक्ती जो नेता आपल्यासाठी आपल्या पक्षासाठी एवढं करतो त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे छोटे छोटे किस्से असतात त्याचं मार्केटिंग खरं आम्ही केलं पाहिजे. काल पुण्यामध्ये कार्यक्रम आटपला. साहेबांचा 9चा कार्यक्रम ठाण्यामध्ये होता आणि कोणीतरी साहेबांना सांगितलं की शाखेचं उद्घाटन करायचं आहे. शाखेचं उद्घाटन करायचं आहे म्हणून सांगितल्यानंतर गाडीतनं साहेबांनी PA ला फोन लावला आणि म्हणाले त्याची समजूत काढा, मला कुठच्याही परिस्थितीमध्ये ठाण्याला कार्यक्रमाला जायचं आहे. ते बोलेपर्यंत तो कार्यकर्ता धावत धापा टाकत गाडीच्या पुढे येऊन आडवा थांबलेला होता. साहेबांनी त्याला सांगितलं माझा पुढचा कार्यक्रम उशिरा झाला तरी चालेल. साहेबांनी त्याला स्वतःच्या गाडीमध्ये घेतलं, तिथं गेले, शाखेचं उद्घाटन केलं. त्या शाखा प्रमुखानं काय सांगितलं असेल, साहेब शाखेचं उद्घाटन केलं याचा आनंद आहेच, तुमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शाखेचं उद्घाटन नव्हतं तरी देखील तुम्ही उद्घाटन केलं त्याचा आनंद आहे, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उपमुख्यमंत्र्याच्या गाडीत बसता आलं हे मी मरेपर्यंत विसरू शकत नाही असे सांगणारे कार्यकर्ते माननीय साहेबांनी तयार केलेत. आणि याचं कारण फक्त आणि फक्त साहेबांची काम करण्याची पद्धत. त्याच्यामुळे मुंबईकरांची जबाबदारी आहे, मुंबईच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे की या नेतृत्वाला कुठेही
कमीपणा होईल अशा पद्धतीचं मतदान मुंबई महानगरपालिकेमध्ये होता कामा नये. देणारी जी सीट आहे मग शिवसेनेची असेल किंवा महायुती झाली तर भारतीय जनता पक्षाची असेल, या सगळ्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी स्वीकारली पाहिजे आणि ती तुम्ही स्वीकाराल हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मंगेशजी, तुम्ही मला जी 5 कामं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये कुर्ला सॅटेज प्रकल्प असेल, चुनाभट्टी फाटकावरील उड्डाणपूल असेल, कुर्ला पश्चिम तकिया वॉर्ड विभागात वाडिया ट्रस्ट जमिनीवरचा पुनर्विकास असेल, नेहरू नगरमध्ये 19 जीर्ण पोलीस वसाहतीच्या माडांचा विषय असेल किंवा स्वदेश मिल कामगार वारसांना 800 घरं मिळवून देण्याचा प्रकल्प असेल, मी तुमच्यासोबत आहे. तुमची फुकटची वकिली करायला मी देखील तयार आहे. आपण साहेबांबरोबर भांडून साहेबांना विनंती करून ही सगळीच्या सगळी कामं पूर्ण करून घेऊ हा तुमचा एक सहकारी म्हणून मी आपल्याला शब्द देतो. आज मंदिर बघितल्यानंतर देखील बरं वाटलं. म्हणजे कल्पकता काय असते लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये हे मंगेशजी तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं. त्याबद्दल देखील तुमचं मी मनापासून कौतुक करतो. तुमचे काही गुण मला मिळावेत म्हणून शाल कायम ठेवली. आता तुम्ही म्हणाले हा अचानक शाल बिल घालून, नाही हल्ली मी भगवी शाल घातली की बोलणारे अनेक आहेत म्हणून सहसा मी घालत नाहीत आणि कोकणातले जास्त आहेत. पण राहुलजी, तुम्ही जे काम करताय याचा आदर्श आम्ही देखील सगळ्यांनी घेतला पाहिजे. मी देखील ग्रामीण भागातनं निवडणूक लढवतो, पण 2 दिवसाच्या फरकामध्ये एवढी हजारो लोक जमतात. ही विकास कामाशिवाय जमत नाहीत. तुमच्यावर प्रेम करतात त्याच्यामुळे ही लोक जमतात आणि तुम्ही जसं काम करता तसंच्या तसं काम आम्हाला देखील करता यावं म्हणून ह्या शाखेंचा मी उपयोग करून घेतो आहे. लोकप्रतिनिधींकडे गेल्यानंतर तुमच्या ज्या नवीन संकल्पना आहेत, आता बघा साहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की शासकीय योजनांचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही तात्काळ कार्यवाही सुरू करा. पण महाराष्ट्रामध्ये पहिली कार्यवाही चांगल्या पद्धतीनं सुरू करणारा आमदार मला जर कुठं बघायला मिळाला ते मंगेश कुडाळकरांच्या रूपानं मिळाला आणि त्या दोन्ही शासकीय स्टॉलचं उद्घाटन करण्याचं भाग्य देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं. आणि म्हणून मंगेशजी मला आपल्याला विनंती करायची आहे की तुम्ही आहे तसं काम चालू ठेवा. ही तुमची सगळ्यांचे जे आशीर्वाद आहेत हे तुमच्या पाठीशी आहेत. सगळ्यांची सदिच्छा आहे ती तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं तुम्ही सांगाल तितके वेळ तुम्ही आमदार राहणार याच्याबद्दल मनामध्ये अजिबात शंका वाटू नका. तुम्हाला वाटेल तितके दिवस, वाटेल तितकी वर्ष, तुम्हाला जेवढे दिवस राजकारणामध्ये आमदार राहायचं आहे तेवढे दिवस आमदार ठेवण्याची जबाबदारी या सगळ्या मतदारांनी स्वीकारलेली आहे. आणि म्हणूनच 2 दिवसात एवढ्या हजारोंच्या संख्येनं हे आपल्या स्वागतासाठी जमलेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. फक्त संघटना वाढवत असताना आपण आदर्श पद्धतीनं संघटना वाढवावी आणि तो आदर्श अख्ख्या महाराष्ट्राला आपण मिळवून द्यावा एवढीच छोटीशी विनंती आपल्याला करतो. पुन्हा एकदा आमचा आदर सत्कार केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि सत्कार उदारीवर घेऊन चाललो आहे. ही कामं झाल्याशिवाय तो स्वीकारणार नाही हा देखील शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सामंतसाहेब. आणि क्षणाचे विलंब न करता मी विनंती करतो माजी नगरसेवक आणि नगरसेविका विजय तांडेलचे आणि सानवी विजय तांडेल आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. खरं तर आजचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनातून आपल्या सगळ्या शिवसैनिकांच्या मनात एक वेगळंच पळ आणि एक वेगळीच ऊर्जा इथे प्राप्त झालेली आहे. आणि इथे सन्मान करताना माजी नगरसेवक विजयजी तांडेल आणि माजी नगरसेविका सानवी विजय तांडेल आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथींना सांगावं वाटतं की नुकताच प्रवेशलेले आणि शाखा संघटक म्हणून कार्यरत असलेले अमितजी धुमाळ मी यांना आमंत्रित करतो. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलाही सन्मान आम्ही इथे करू इच्छितो. अमितजी धुमाळ चुनाभट्टीचं एक युवा नेतृत्व आपण ज्यांच्या समाजकारणासाठी ते अतिशय प्रसिद्ध आहेत. तर मी अमितजी धुमाळ यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो. आपल्या शिवसेनेसाठी शाखा क्रमांक 170 आणि 171साठी शाखा संघटक म्हणून कार्यरत असलेले अमितजी धुमाळ, शाखा क्रमांक 170चे शाखा संघटक अमितजी धुमाळ यांचाही इथे सन्मान होतो आहे. इथे जमलेल्या तमाम शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचंही सहर्ष स्वागत.
आपले आजचे प्रमुख मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री यांच्या हस्ते सन्मान होतो आहे अमितजी धुमाळ यांचा. नुकताच आपल्या शिवसेनेत प्रवेश केलेले शाखा संघटक आणि ते सन्मान शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे यांचाही इथे होतो आहे सानवी विजय तांडेल यांच्या हस्ते. आणि मला वाटतं या टाळ्यांपेक्षाही अधिक जो आवाज महत्त्वाचा आहे तो म्हणजे अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की. हा जय आता संपूर्ण कुर्ला विधानसभेत आणि आपल्या अतिथींनी सांगितलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रात गेला म्हणून. जय भवानी. खूप सारे मनपूर्वक आभार. आणि मी इथे राष्ट्रगीतासाठी सगळ्यांना इथे आमंत्रित करतो. कृपया आपण सगळ्यांनी उभं राहून राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हायचं आहे. हॅलो, सगळ्यांनी सावधान पोझिशनमध्ये उभं राहायचं आहे, सावधान स्थितीत.